नमस्कार, मी दिशा जोशी. परत एकदा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आले. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कंपेअर केल्यामुळे मुलांना टँट्रम्स होतात. तर टँट्रम कुठल्या कुठल्या पद्धतीचे असू शकतात. आता खूप वेळेला असं होतं की पालकांना असं वाटतं की पिल्लूनी काही खाल्लं नाहीये किंवा पिल्लूची झोप झाली नाहीये म्हणून हा किंवा ही चिडचिड करतीये, पिल्लू चिडचिड करते. पण असं नसतं. मोस्ट ऑफ द टाइम ते टँट्रम्स असतात. मग टँट्रम्स कसे ओळखायचे आपण, तर त्याचे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की टँट्रम तुम्ही कसे कसे ओळखू शकतात. फर्स्ट ऑफ ऑल, टँट्रम म्हणजे काय, तर टँट्रम म्हणजे चिडण्याची वरची पद्धत झाली. तर काही वेळेला मुलं आपलं डोकं आपटून घेणं, खूप चिडचिड करणं, मोठ्याने किंचाळणं किंवा आईला एखादा फटका मारणं, पटकन आईवर हात उगारणं किंवा मोठं आपल्या घरचं कोणी असेल त्यांच्यावर हात उगारणं. त्यानंतर एखादी वस्तू असेल मुलांजवळ तर ती पटकन फेकणं, ती तोडणं किंवा ती तुटणं, खूप चिडचिड करणं आणि महत्त्वाचं म्हणजे आयब्रो, जेव्हा त्यांच्या आयब्रोज असतात तर त्या लाल कलरच्या होणं. तर हे म्हणजे फसी चिल्ड्रन किंवा टँट्रम करणारं चिल्ड्रन समजलं जातं. यासाठी आपण काय काय करू शकतो, टँट्रम पटकन शांत करण्याचे काय काय उपाय असू शकतात हे बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.